आता मुंबई आणि पुण्यामध्ये काय घडलं ते आपण पाहूया। हार्बरच्या 19 रेल्वे स्थानकांमधील एक्सेलेटरचा प्रस्ताव रखडला। सिडकोने मध्य रेल्वेवर ढकलली जबाबदारी। 3 वर्षांपासून प्रकल्पाची चर्चा। माडाच्या मुंबई मंडळाच्या 173 दुकानांच्या लिलावासाठी ई नोंदणी। अर्ज विक्री स्वीकृती आणि बोली लावण्यासाठी थेट 5 जून पर्यंत मुदतवाढ। मोनोरेल आणि मेट्रो प्रकल्पासाठी आता लवकरच अदानी इलेक्ट्रिसिटीकडून वीज पुरवठा केला जाणार। वीज दर वाढीच्या पार्श्वभूमीवर MMRDAचा निर्णय। प्रवासी वाहतुकीमधून मध्य रेल्वेची 7311 कोटींची कमाई। मध्य रेल्वेच्या मुंबई पुणे सोलापूर भुसावळ नागपूर या विभागामधून प्रवाशांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ। चिर्ले ते मुंबई पुणे एक्सप्रेसवे रस्त्याचं काम लवकरच मार्गी लागणार। अटल सेतू नवी मुंबईमध्ये उतरतो त्या ठिकाणापासून होणार नवीन रस्ता। अटल सेतूवरून आता थेट मुंबई पुणे एक्सप्रेसवेला रस्ता जोडला जाईल। पुण्याच्या ससून रुग्णालयामधील धक्कादायक घटना समोर। उंदीर चावल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, तर मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार। पासून पाणीपट्टी थकवणाऱ्या 300 पेक्षा जास्त मालमत्ताधारकांची नळ जोडणी खंडित। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कारवाई। करसंकलन विभागाकडून पाणीपट्टी वसुलीची कारवाई सुरू। गुरुवारी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पुण्यामध्ये पाणीपुरवठा बंद असेल। उन्हाळ्याच्या दिवसात पाणीपुरवठा बंद होत असल्यामुळे पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन।